पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवरायांच्या मावळ्यांनी उभा केला। रयतेचे स्वप्न पूर्ण। बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास येथील कोर्टासमोर अश्वारूढ पुतळा शिवरायांच्या मावळ्यांनी उभा करण्यात आला व त्यानंतर त्याच दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी पुतळा बसवणाऱ्या शिवप्रेमीवरती गुन्हे दाखल करू नये असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तहसीलदार यांनी काही नियम अटी घालून प्रतिसाद दिला। शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने सकाळी शिवरायांवर पुष्प उधळून फटाके फोडून आतिषबाजी करून उत्साह साजरा केला। यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर, नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर, उबाटाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे, माजी सभापती मेघराज पाटील, रिपाईचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, देवानंद टकले, उद्योजक रामभाऊ पवार, पैलवान नवनाथ जगताप, माऊली गोडगे आदीसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवरायांचा विनापरवाना पुतळा बसवल्यामुळे परवानगी मिळवण्याबाबत काल बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी दिवसभर शिवप्रेमींच्या हालचाली सुरू होत्या। तसेच नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्य अधिकाऱ्यांना परवाना मिळवण्यासाठी तत्काळ नगर परिषदेची बैठक बोलावली असे निवेदन दिले। निवेदन देताच नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येक वार्डात शाहू फुले महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महामानवांचे पुतळे उभे करण्यासाठी आश्वासनाची पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिले। परवा बापूरावनी निवेदन दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचं पुतळा बसवण्यासाठी नगरपालिकेची जीबीची मान्यता देण्यात यावी। तर मी आज सगळ्यासमोर सांगतो की आम्ही 5-7 दिवसात बैठक घेणार आहेत आणि सर्व ठिकाणावर जिथं जिथं चौकाचे नाव आहेत त्या चौकावर बसवण्यात काय आमची हरकत नाही म्हणून आम्ही ठराव द्यायला तयार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पारंडा या ठिकाणी आलेले होते, तर त्यांना त्यावेळेस सुद्धा मी त्यांना लेटर पॅडवर निवेदन दिलं होतं की पारंडा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची परवानगी मिळण्याबाबत तर स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हिरवा कंदील पण दिला होता। त्यावेळेस त्यांनी त्याचा आदेश पण दिले होते, पण कालांतराने आचारसंहिता लागली आणि विषय टॉप झाला। आणि या पारंड्यासारख्या ठिकाणी असं कसं इथं गुन्हा गोविंदांना सगळा समाज नांदणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या ठिकाणी आहे, बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे कुणाच्या कुणाला डिस्टर्ब नाही। तर तुम्ही शासन स्तरावरच तुम्हीच आम्हाला सहकार्य करा आणि दोन्ही पुतळे तुम्हीच बांधून द्यावा आणि आम्हाला बसवून द्यावा अशी आमची विनंती आहे। आता लावले पुतळे तर तुम्ही आमच्या विनाकारण खोटं नाटक काय गुन्हा दाखल करू नका, कारण आमचं भांडण कोणा सांगत नाही। सरकारने आम्हाला भांडून नाही, सरकारने आम्हाला भांडून नाही। आमचं आम्ही व्यतीत करतो, आम्ही मिळून मिसळून करतो, आम्ही बारक्या बापाच होतो, 2-2 पावलं मागे करतो, पण तुम्ही काय आमच्या मस्तकात काही दगड घालू नका। बाबासाहेबांचा पुतळा बसल्यावर एवढे घेणार मागे एकदम मागे मागे सगळे येते। शासन स्तरावर सहकार्य करा, आमचं काय कुणाचं काय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।